स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे। मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये। नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। न खाणारे खातील अशी दोडक्याची भाजी आपण बनवतोय बघा। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूणची पेस्ट सर्व टाकून झालेले आणि आता हा मसाला परतून घेते। पाहू शकता तुम्ही। कांदा लसूण मसाला 1 चमचा, 2 चमचे मिरची पावडर, घरगुती मसाला 1 चमचा आणि हळद हे सर्व मसाले आपण आता याच्यात टाकून घेऊ। मसाल्याला तेल सुटले, चवीनुसार मीठ टाकतोय। मुगाची डाळ टाकतोय आता। अर्धा तास भिजत घालून ठेवायची मुगाची डाळ। चांगलं परतून घेऊ। मुगाची डाळ परतून झाली, आता आपण दोडके टाकतोय। परतून झालेत आपले दोडके। आता 2 मिनिटं आपण वाफेवर ठेवणार आहेत। कोथिंबीर टाकतोय आपण आता। हे बघा भाजी शिजत आली आहे, थोडं परतून घेऊ। अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकतोय त्याच्यात। तुम्हाला पाहिजे तसं पातळ घट्ट ठेवायची। हे बघा आता 5 मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेणार आहे। गोड खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चमचमीत झणझणीत भाजी नक्की करून बघा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा किती छान तेल सुटलंय भाजीला, तुम्ही बघू शकता। अजून आपण 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहेत। अशी साधी सोपी दोडक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा। अशी साधी सोपी झटपट होणारी भाजी नक्की करून बघा। धन्यवाद।